Praise the Lord. I am Amrita Joseph Sequeira. I am so happy to be with you. And today we are going to meditate Genesis chapter 18 verse 14. उत्पत्ती याचा 18वा अध्याय 14वा वचन आज आपण पाहणार आहोत. परमेश्वराला काही अशक्य आहे काय? हालेलुया. रिअली व्हॉट अ वर्स इट इज. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर, खूप गोड आहे. देवाचं वचन हे खूप विश्वासयोग्य आहे. देवाचं वचन काय सांगते की आकाश पृथ्वी टळतील, पण माझे वचन, माझ्या मुखातील वचन, मी वचन जे तुला बायबलद्वारे दिलं आहे, ते वचन, ते प्रॉमिस कधीही टळणार नाही. ते पूर्ण होणार नाही तर होणारच. देवाचं वचन काय सांगते की मी दिलेलं प्रॉमिस पूर्ण होणारच. वचन काय सांगते की देवाला काही अशक्य आहे काय? रिअली नथिंग इज इम्पॉसिबल फॉर जीसस. आपण निर्गमच्या पुस्तकात पाहतो की इस्रायल लोक मोशेला भांडू लागले, कुरकुर करू लागले की तू आम्हाला अरण्यात काय मारावयास आणले आहे का? इथे आम्हाला पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही, असं म्हणून मोशेला ते कुरकुर करू लागले, भांडू लागले. मोशेने या सर्व गोष्टी परमेश्वराला सांगितल्या. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की जा, तू खडकावर काठी मार. आणि मोशेने जाऊन एका खडकावर काठी मारली. आणि मग काय झाले? त्या खडकातून पाण्याचा झरा वाहू लागला आणि सर्व इस्रायल लोक ते पाणी प्यायले. खरंच देवाला कोणती गोष्ट अशक्य आहे? तो खडकातून पाणी काढणारा देव आहे. मोशेने खडकावर काठी मारली आणि त्यातून पाणी वाहू लागलं आणि सर्व इस्रायल लोक ते पाणी प्यायले. खरंच देवाचं कार्य हे खूप सुंदर आहे. देवाचं कार्य हे अद्भुत आहे. खरंच देवाला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, अशक्य नाही. खडक किती हार्ड असतो आपल्याला माहिती आहे. खडकातून पाणी येणं शक्य आहे का? नाही, पण त्याला काही अशक्य नाही. जेव्हा परमेश्वराच्या सांगण्यावरून मोशेने जेव्हा त्या खडकावर काठी मारली, तेव्हा त्या खडकातून पाण्याचा झरा वाहू लागला, पाणी वाहू लागले. मग आज तुम्ही विचार करा की तुमच्या लाईफ मधली हार्ड, अवघड, कठीण अशी गोष्ट तो दूर करणार नाही का? म्हणून तुम्हाला अवघड, कठीण वाटणाऱ्या गोष्टी आज तुम्ही देवाच्या हातात द्या. देवाला म्हणा की हे देवा, तू खडकातून पाणी काढणारा देव आहे. माझ्या लाईफ मधील सर्व हार्ड, कठीण, अवघड गोष्टी मी तुझ्या हातात देत आहे. ह्या सर्व कठीण परिस्थितीतून तू आज मला बाहेर काढ, असं म्हणून आज तुम्ही देवाला प्रार्थना करा, विनंती करा. देवाला म्हणा की हे देवा, तुला काही अशक्य होणार आहे का? असं म्हणून आज तुम्ही देवाच्या ह्या जिवंत वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ह्या जिवंत वचनाला क्लेम कराल, तेव्हा देवाचं हे जिवंत वचन तुमच्या लाईफमध्ये नक्कीच काम करणार आहे, वर्क करणार आहे. कारण देवाचं वचन हे कार्यशील आहे. देवाचं वचन हे कार्य करणार आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे. देवाचं वचन हे सक्रिय आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या मुखाने देवाचं जिवंत वचन बोलतो, वचन कन्फेस करतो, कबूल करतो, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाला क्लेम करतो, तेव्हाच देवाचं जिवंत वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं, वर्क करतं. आणि तुम्ही आज विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही या वचनाला क्लेम कराल, खरंच कोणतीही हार्ड, कठीण, अवघड अशी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये राहणार नाही. देव प्रत्येक गोष्ट तुमच्या लाईफमध्ये सॉल्व्ह करेल. तुमच्या मार्गातील सर्व अडखळण देवास दूर करेल. पण तुम्ही आज या वचनाला क्लेम करा. सतत तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा की देवाला कोणतीही गोष्ट अशक्य आहे का? देवाला कोणतीही गोष्ट अशक्य आहे का? देवाला कोणतीही गोष्ट अशक्य आहे का? असं सतत दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या मुखाने देवाचं हे वचन कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की नक्कीच हे वचन आज तुमच्या लाईफमध्ये कार्य करणार आहे. कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तो खडकातून पाणी काढणारा देव आहे. तो तुमच्या लाईफमधील सर्व गोष्टी आज सॉल्व्ह करेल. तुमचे सर्व प्रॉब्लेम्स आज तो दूर करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळात सुद्धा ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईशोपा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की देवाला कोणती गोष्ट अशक्य आहे काय? हो ईश्वराजा, किती सुंदर, किती गोड असं प्रॉमिस आहे प्रभू ईशोपा तुझं. हो ईश्वराजा, तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करणारा तू देव आहे. तू खडकातून पाणी काढणारा देव आहे ईश्वराजा. खरंच प्रभू ईशोपा, जेवढ्याने तुझ्या आजच्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईशोपा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. त्यांच्या लाईफमधील प्रत्येक हार्ड गोष्ट, प्रत्येक हार्ड सिच्युएशन नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू आज दूर कर प्रभू ईशोपा. आणि हो देव बाप्पा, मोठे चमत्कार, अद्भुत कृत्य प्रभू ईशोपा तू त्यांच्या लाईफमध्ये कर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईशोपा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक नावात नासरेत कर येशू, तुझ्या नावात पूर्ण होते.
आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, कोमात आहेत, प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू येशू बाप्पा. आणि देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकले, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, या प्रार्थनेमध्ये तुझ्या चरणाजवळ आले प्रभू येशू बाप्पा, तुझ्या जिवंत वचनाला क्लेम करत आहे प्रभू येशू बाप्पा. त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. हो येशू राजा, मी विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, त्यांच्या शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. हो येशू राजा, माझा विश्वास आहे की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द माइटी नेम ऑफ जीसस. आमेन.